गापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता गडी पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून आपणाला वंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण यम आणि नियमांबद्दलचा थोडक्यात विचार केला होता. यम आणि नियमाचा विचार करायला आपण विस्तृत असं एखादा त्याच्यावरती प्रवचन बोलावं लागेल, इतकं ते जास्त आहे. एका मुद्द्यावरती असे 5 यम आणि 5 नियम याच्याबद्दलचा विचार कालच्या ओवीमधून आपण बघितलेला होता. आणि हे जे निष्काम कर्माच्या द्वारा ज्याने आपलं चित्त शुद्ध करून घेतलेलं आहे आणि ज्याने प्रपंचाला पूर्णपणे ओळखलेलं आहे, असे जे लोक आहेत किंवा असे जे जीवनमुक्त पुरुष आहेत, त्यांनी प्रपंचाचे अधिष्ठान जे सत्य ब्रह्म त्याचेच रूप घेऊन ते राहिलेले असतात, ते शांतीचे रूप झालेले असतात. असा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला होता. तीही आपण करुनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप. मग साच म्हणजे सत्य, शांतीचेच रूप, त्या शांत सत्य अशा शांतीचं रूप घेऊन होऊनही ठेले ते शांतरूप होतात, म्हणजे ब्रह्मरूप झालेले असे हे जीवनमुक्त पुरुष असतात. किंवा ज्याने असा अभ्यासाचा सागर पार करून गेलेत आणि यमनियमाचा डोंगर ओलांडून गेलेत. हा एक खरं तर प्रवासच असतो परमार्थाच्या वाटचालीमधला. प्रत्येक साधकाला त्यामधले अनुभव येत असतात आणि प्रत्येक ठिकाणी काही खुणा पण असतात. एखाद्या रस्त्यानं आपण जात असतो, त्या ठिकाणी एखाद्या प्रवासाला सुद्धा काही खुणा सापडत असतात की आपण चाललो हे बरोबर आहे की नाही. आणि अशा ठिकाणी काही माणसंसुद्धा भेटत असतात. होय, आम्ही आता पंढरपुरातून आत्ता आलो, तुम्ही निघालाय काय, असे म्हणणारे पंढरपूरच्या वाटेवर जशी भेटतात, तसे परमार्थाच्या रस्त्यावर सुद्धा सद्गुरूंनीच नेमलेले, संतांनी नेमलेले असतात ती माणसं, जे खऱ्या विचारानं मनापासून प्रामाणिकपणानं ती वाट चालत असतात. मला परमार्थच करायचा, मी आता जे जाणार आहे ते परमार्थासाठी, म्हणजे प्रपंचाचा विचार त्या ठिकाणी पूर्ण बाजूला पडलेला असतो. अशा लोकांना मार्गदर्शन करणारे गुरु असतात. हे सद्गुरूंच्या पेक्षा वेगळी माणसं मार्गदर्शक म्हणून रस्त्याला भेटत असतात. त्यांच्या काही खुणा असतात, त्या खुणासुद्धा लक्षात येत असतात. कधीकधी आपल्याला स्वप्नाच्या द्वारे सुद्धा काही सूचना मिळत असतात. त्या सूचनेचे अर्थ आपण काढायला लागतात व्यवस्थित. आपण जर संवेदनशील असू तर स्वप्नाचा अर्थसुद्धा आपल्याला कळेल. पण हा मुद्दा जरासा वेगळा आहे आणि तो अगदी प्रायोगिक तत्वावर असा सांगता येण्यासारखा नाही आहे. पण ज्यानं त्यानं त्याचा अभ्यास बघावा. पण वाटचाल करत असताना, आपण अभ्यास करत असताना, नाम ध्यान करत असताना आपल्या चुका दुरुस्त करणारं कोणतरी पाठीमागं आहे असं आपल्याला सतत वाटत राहतं. जर मनापासून तो अभ्यास करत असेल तर बरं काय, हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये जर निष्ठेनं काय चालू असेल ना, त्या निष्ठेच्या पाठीमागं हातभार लावायला, सपोर्ट देण्यासाठी काही मंडळी अगोदरच आहेत, बसलेले आहेत. काही दिसतात आणि काही दिसत नाहीत. काही कुणाच्या तरी रूपानं आपल्याला मार्गदर्शन करत असतात. पण चढदिशी बोध होत असतो. मात्र चढदिशी बोध होतं, अरे मला हे बरेच दिवसापासून तटलेलं होतं, आत्ता लक्षात आलं, ते मला विचारायचंच होतं कुणाला तरी, पण न विचारता मला कळलं. हा जो निष्ठेचा परिणाम असतो. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी, शास्त्राच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी आपली निष्ठा असायला पाहिजे. निष्ठेशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत. हे यमनियमाचा डोंगर पार करून जाणं यासाठी केवढं मोठं धारिष्ट्य लागतंय, सोपी गोष्ट नाही आहे. बरेच जण लोक म्हणतात प्रपंचामधलं काहीतरी प्राप्त केलं की त्याचे अभिनंदन करतात, त्यांचे सत्कार सोहळे असतात. हा प्रपंचाला पार करणाऱ्या लोकांचा आहे. प्रपंच पार करून कोण गेलाच नाही, भाग सोडा. पण तरीसुद्धा प्रपंचातले काही यशामुळं ह्या लोकांना असे सत्काराचे, अभिनंदनाचे प्रसंग घडत असतात. पण खरं जे आहे ना, जे प्राप्त करणं जे यश आहे ते परमार्थ क्षेत्रामध्ये आहे आणि तिथं खरं धारिष्ट्य लागतं. इतर ठिकाणी कसलं धारिष्ट्य आहे, मी त्याला बोलणं, तोंडावरच बोललो, मी कुणाला घाबरत नाही, ह्याला धारिष्ट्य म्हणत नाही. तर त्याच ठिकाणी मी बोलायचा थांबलो, मी माझं स्वतःला मी सावरलं, मी सहन केलं, ह्याला धारिष्ट्य म्हणतात. हा उलटा विचार आहे बरं काय. आणि ह्याला खरं पारमार्थिक म्हणायचं की ज्या ठिकाणी चुका करायची वेळ आली होती पण मी टाळलीची चूक, त्याला धाडस म्हणायचं.
नाही तर इतर काय आहे, मी पटदिशी तोंडावर त्याला उतरून टाकलं, ह्याला काय धाडच लागते काय? काही लागत नाही. त्या ठिकाणी स्वतःला सावरणं हे परमार्थ क्षेत्रातला मुख्य ध्येय असतं. तसे अशा गोष्टी ह्या यमनियमामध्ये मोडतात. त्यामुळे यम नियम जे पाळणं ज्याला आपण म्हणतो, अहिंसा, सत्य, क्रोध, ब्रह्मचर्य, परिग्रह, दिसायला सोपे सोपे शब्द आहेत बरं काय, फार जाडजूड आणि खोलवर गंभीर अर्थ असलेले शब्द आहेत ते. किंवा शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे नियम जे आहेत, हे नियम सुद्धा दिसायला वर सोपे आहेत. साधी गोष्ट आहे शुद्धतेची, इथं निर्लेप शब्द वापरलेला आहे. आणि इथं शौच वापरलेला नियमामधला पहिला नियम आहे. आपण परमार्थमध्ये क्षेत्रांना शिरतानाच त्यामध्ये आपली शुद्धता तपासली जाते. शुद्ध नसेल ना आपण, अंतर्बाह्य शुद्धता, मग त्या शरीराच्या शुद्धतेला परमार्थात महत्त्वच नाही आहे. ती अंतरंगातल्या शुद्धतेला महत्त्व आहे. त्यामुळे अंतर्निष्ठा किती आहे ही पाहिली जाते. आपली बाह्यनिष्ठा काय उपयोगाची आहे? मी माझ्या लोकांना दिलेलं शब्द मी पाळतो, ही निष्ठा आहे बरं काय, बाह्यनिष्ठा. जगाशी ठेवलेली निष्ठा आहे. मी कुणाला तरी शब्द दिलेत, मी पाळलेत, मी त्यांना त्यांची कर्तव्य मी पूर्ण केलीत, ह्या निष्ठा आहेत. पण ह्या बाह्यनिष्ठा आहेत. पण पूर्वापार मी मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि म्हणून माझी काही कर्तव्य आहेत. मी दिली नसतील प्रॉमिसेस, पण तरीसुद्धा एक हे प्रॉमिसच आहे की मी जन्माला आलो म्हणजे नरदेहामध्ये, तर मी मुक्त होणं हे एक प्रॉमिसच आहे. त्याशिवाय मी नरदेहाला जन्माला आलो नसतो. कदाचित देवाला मी सांगून आलोय भगवंताला, मी आता मुक्त होतो बरं काय, मला नरदेहामध्ये टाक. आता नरदेहामध्ये घातला आणि जर तो नंतर पाळलं नाही ना, तर त्याची अंतर्निष्ठा बुडाली म्हणायची. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. जर आपण असं कृतार्थता नाही घेतली ना जन्माला येऊन, काही उपयोग नाही, जन्म फुकट गेलेला असतो. किती संपत्ती आणि किती ध्येय असती, किती लोक माझ्याबरोबर आहेत आणि किती माझे कौटुंबिक लोक सपोर्ट करायला आहेत, किंवा किती माझे अनुयायी आहेत, काही महत्त्व नसतं. महत्त्व आहे आपण तरुण जाणारा. मी तरुण गेलो का त्याला महत्त्व आहे. जाताना मी शांतपणे गेलो का याला महत्त्व आहे. आणि हे महत्त्व प्रकट करण्यासाठी तुकोबाज म्हणतात ना, माझा शेवटचा दिवस मला गोड करायचा होता. मागच्या दिवसाबद्दल त्यांनी चिंता केलेली नाही बरं काय, पण माझा शेवटचा दिवस माझा गोड झाला म्हणतात. ते गोड करायचं आहे असं बोलले नाहीत. ह्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मी आता अट्टहास जो केला तो शेवटचा गोड दिवस, हे जातानाचे त्यांचे उद्गार आहेत. हा उद्गार आपल्याला खरोखर काढता आले पाहिजे. त्यांचा अभंग पाठ आहे म्हणून बोलून चालणार नाही प्रवचनातून, तर त्याबरोबरच आपल्याला तो अनुकरण करता आला पाहिजे. म्हणून ते 2-3 शब्द जे यम आणि नियमाचे वापरले. दुसरी गोष्ट, त्यांनी प्रपंचाला ओळखता आलं पाहिजे. घरातली माणसं, बाजूची माणसं आपल्याला ओळखत नाहीत खऱ्या अर्थानं, तो मुद्दा आहे. ओळखत नाही म्हणजे ओळख आहे की हो, त्यांना बघितलं, त्यांचं नाव माहिती आहे, ते कुठं नोकरी करतात, त्यांना मुलं किती आहे, त्यांचा जावई नोकरीला किती, काय ही काही इन्फॉर्मेशन काय उपयोगाची सांगा. तो नेमका कसा आहे मला ओळखलं काय प्रापंचिक दृष्ट्या, तसा सगळ्या जगाची मला ओळख आहे का, मिथ्यात्वानं ओळख आहे काय, जग क्षणभंगूर आहे असं ओळखलं काय, जग मिथ्या आहे म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी, पदार्थ, परिस्थिती, माणसं ही मिथ्या रूप आहेत, माझी सुखदुःख मिथ्या आहेत, अशा अर्थानं मी संसाराला जाणला का, प्रपंचाला जाणला का, नाही जाणलेला नसतो आपण. आणि हे म्हणतात ना, हे जीवनमुक्त आहेत ना, प्रपंचाचे घेतले माप, माऊलीने त्यासाठी ओवी टाकलेल्या आहे. त्यांनी प्रपंचाला ओळखलेलं होतं म्हणून एवढं भाराभर ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत. लोक कसे असतात हे त्यांनी न बघता त्यांना कळलेलं होतं अंतर्ज्ञानानं, आणि म्हणून त्यांनी लोकांचे विविध स्वभाव या अभंगातून, ओव्यातून, श्लोकातून सगळ्यांनी लिहून ठेवलेले आहेत शास्त्रामध्ये. त्याचं कारण काय आहे की त्यांना ओळखलेलं होतं म्हणून प्रपंचाचे घेतले माप, निर्लेप झालेले, मल विक्षेप रहित झालेले जे असतात त्याचं वर्णन या 160 नंबरच्या ओवीमध्ये माऊलीने केलेलं होतं. आता पुढे 161 पासून 68 पर्यंत संवाद आहे नुसता बरं काय, आपण तो थोडक्यात बघत जाऊया. 164 पर्यंत 164व्या ओवीपर्यंत 161वी बघा. ऐसा योग युक्तीचा उद्देश, जेथे बोलिला ऋषिकेश, ते तर अर्जुन सुदंश म्हणून चमत्कारला. आता माऊली काय बोलतात बघा, अशा रीतीने थोडक्यात देहात असताना ब्रह्म होण्याकरता अष्टांग योगयुक्त होण्याचा अभिप्राय जेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलले तेव्हा अर्जुन मर्मज्ञ होता. म्हणजे सुदंश शब्दाचा अर्थ आहे मर्मज्ञ, म्हणजे मर्म जाणणारा होता, म्हणून तो आश्चर्यचकित झाला.
म्हणजे त्याला योगाविषयीची क्युरियासिटी निर्माण झाली. एवढं तुम्ही प्राणायामाचं वगैरे नियम नियमाचं महत्त्व सांगितलंय ना, तर त्याला तो जागा झाला आणि त्याला आश्चर्य वाटायला, म्हणजे जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली जेव्हा भगवंत बोलले तेव्हा. 162 नंबरची होई बघा. ते देखील या कृष्ण जाणितले, मग हसूनी पार्था ते म्हणितले, काही पाचित्त उवायले ये बोली तुझे. आश्चर्याचे ते बाह्यचिन्ह पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील भाव ओळखला. आता भगवंत काय आहेत? अंतर्ज्ञ आहेत, अंतर्यामी आहेत. ते आत असल्यामुळं माझे सगळे भाव त्यांना आतले ठाऊक असतात. शब्द एक वापरला ईश्वरासाठी बघा, अंतर्यामी. अंतर्यामी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणाच्या ठिकाणी वस्ती करणारा, हृदयामध्ये राहणारा तो आहे. त्यामुळे माझे भाव त्याला ओळखतात. तसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातला भाव ओळखला आणि मग हसून अर्जुनाला म्हणाले, माझे या बोलण्याने तुझे चित्त इतके बरे प्रसन्न झाले. इतके का बरे प्रसन्न झाले? तेव्हा अर्जुन म्हणे, देवा परिचित्त लक्षणाचा राहो, भला जाणीतला जी भावो मानस माझा. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही दुसऱ्याच्या मनातल्या कोणत्या वेळी काय आहे हे ओळखणाऱ्याचे मन कवड्याचे राजे आहात. म्हणजे तुम्हाला सगळं ओळखतं. चर्चा चालली आहे बरं काय दोघांची. आणि ही चर्चा काल्पनिक संवाद भगवान ज्ञानेश्वरांनी टाकलेले आहेत बरं का. हे भगवद्गीतेमध्ये संवाद अजिबात बघायला आपल्याला मिळत नाहीत. हे रंगवून ज्ञानेश्वर माऊली समोरच्या श्रोत्यांना व्यवस्थित गीता पटावी यासाठी ते सांगत आहेत. आता ते बोलायला लागले दोघं की माझ्या मनातलं तुम्ही कसं काय ओळखलं, म्हणून तुम्ही माझ्या मनातले भाव चांगल्या रीतीने जाणले. म्या जे काही विचारून पुसावे ते आधीच जाणतले देवे, तरी बोलिले त्याची सांगावे विवेळ करून. मला अगोदर काहीतरी विचारायचं असतं, तोपर्यंत तुम्हीच अगोदर सांगताय माझ्या मनातलं ओळखून. बघा, जेव्हा हा भक्त जेव्हा अंतर्निष्ठ होतोय ना, तेव्हा त्याचे भाव सद्गुरूंना समजतात. त्यामुळे सद्गुरूंशी चर्चा न करता सुद्धा सद्गुरूंना आपल्या मनातले भाव समजत असतात. जर तसे भाव असतील तर आपल्याला सद्गुरूंना त्यांच्याबद्दल समजतोय. माझी शंका सुटावी अशी माझी इच्छा झाली तर आपोआप काही वेळा शंका सुटत असतात. असा आपल्याला अनुभव अनेक वेळा येत असतो. इथं सुद्धा ते म्हणलेलं आहे की माझ्या मनातलं तुम्ही जाणलं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, हे काय म्हणतात, न सांगता ही कळे अंतरीचे गुज, न सांगता ही कळे अंतरीचे गुज. असा पुढे एक अभंग आहे, तो फार सुंदर अभंग आहे. माझं काय आतलं जे आहे ना ते तुला न सांगता कळतं. तुला काय सांगायला सुद्धा लागत नाही. म्हणून कुणाला सांगायला लागत नाही का भूतलावर लक्षात ठेवायला पाहिजे. सद्गुरूंना आपलं काही सांगावं लागत नाही आणि देवाला आपलं काही सांगावं लागत नाही. बाकी सगळ्यांना आपलं सांगावं लागतंय. त्याशिवाय कोणी आपल्याला काही देत नाही, घेत नाही आणि रिस्पॉन्स सुद्धा देत नाही. रिस्पॉन्स न बोलता देणारी ही एकच गोष्ट आहे, सद्गुरू संत आणि भगवंत. या पलीकडे आपल्याला कोणीही या बाबतीमध्ये की न सांगता ही कळे अंतरीचे गुज, हे जे आहे ना हे अंतरीचे गुज देवाशिवाय सद्गुरूंशिवाय कोणाला कळणार नाही. म्हणून त्यांच्याजवळ बोलायला लागत नाही काय, मला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणावं लागत नाही. म्हणणं म्हणजे उलट कमीपणा आहे, कारण त्यांना कळतच असतं आणि कळत असल्यामुळं सांगायची काय गरज आहे. म्हणून आपणही असं करावं, ज्यांना माझ्या मनातलं न बोलता कळतंय ते माझ्यावरती प्रेम करतात, असा त्याचा सरळ अर्थ असतोय बरं का. आणि मी त्यांच्यावरती प्रेम करतो, हे नातं प्रेमाचं असतं. प्रेमाच्या माणसाला सांगावं लागत नाही की मला काय पाहिजे आहे ते एकामेकाला, ते त्यांचे पुरवत असतात. तसं भक्त आणि देव ह्यांच्यामधलं हे नातं असतं. म्हणून तुकोबाने अभंग टाकलेला आहे, न सांगता ही कळे अंतरीचे गुज, म्हणजे न सांगता सुद्धा समजत असतं. एक उदाहरण अधूनमधून मी देत होतो, पूर्वी द्यायचा, पण एक काल्पनिक आहे. एक शेवटची घटका एका माणसाची उरलेली आहे, घशाला घरघर लागते शेवटी, तशी त्याची घरघर लागलेली आहे. लोक सुद्धा सगळे बाजूला बसलेले आहेत, त्यांचे नातलग ते जाणार आहेत म्हणून, पण त्यांना मात्र जाणवतंय अजून हालचाली आहेत, त्यांना कळतंय, फक्त त्यांना त्यांचा मृत्यू जवळ आलेला. पण काय झालंय, त्यांच्या अंगावरती घातलेला आहे आणि झाकून पांघरून घातलंय, त्यांना उकडायला लागले. आणि उकडत असताना ते आजोबा काय करतात, वरती बोट दाखवा लागले हूं करून, कारण वाचा गेलेली आहे आणि वाचा गेल्यामुळे बोलता येत नाही, म्हणून ते बोट दाखवून सांगायला लागले. त्यांचा थोरला मुलगा तिथं बसलेला होता, त्यांना वाटलं आपले बाबा कपाटाकडे बोट दाखवतात म्हणजे कपाटाकडे अंथरुणाचं कपाट आहे, त्यांना कदाचित थंडी वाजायला लागली. ते उठला आणि एक घोंगडा आणि परत त्यांच्या अंगावर घातलं. वास्तविक त्यांना उकडत होतं
आणि फॅन लावा असं ते म्हणत होते. पण त्याला हे कळलं नाही. आता कळेल ज्याला माझं मनातलं कळतं त्याच्याशी दोस्ती करून अगोदर ठेवावी. मुद्दा हा आहे, मला माझ्या मनातलं ज्यांना कळतं ना तो भगवंतच आहे ना. मग भगवंताशी दोस्ती करून ठेवावी अगोदर, आणि शेवटच्या क्षणाला दुसऱ्याला सांगू नये, देवाला सांगावं, कुठं आहेस तू, माझी अवस्था अशी आहे, माझ्यातले प्राण अपान उदान हळूहळू मला सोडून निघा लागलेले आहे, अळुके मी द्यायला लागलोय, आणि या वेदना मला सहन होत नाहीत. आता मला शांतपणे नेण्याचं काम तुम्हीच करायला पाहिजे. आई कशी आपल्या बाळाला कुशीत घेते आणि पदराखाली झाकून तिचं संरक्षण करत असते ना, किंवा कुठंतरी घेऊन जात असते, तसं शेवटच्या क्षणाला सद्गुरू किंवा जी आराध्य देवता आहे ज्याचं आपण नाम घेतलेलं असतं ती म्हणे शेवटी येतात आणि त्यांना घेऊन जात असतात. हे केव्हा माहिती आहे काय, की न सांगता अंतरीचं गुज ज्याला कळतं त्याच्याशी एकरूपता झाल्यानंतर. आपली एकरूपता प्रपंचाची आहे, ज्यांना काही कळत नाही आपण सांगितल्याशिवाय, नव्हे सांगूनही कळत नाही. पुढचा मुद्दा बघा, सांगूनही कळत नाही. सांगून एकदा नव्हे 10 वेळा सांगून कळत नाही. आता आपणही त्यात बसतोय बरं काय, दुसऱ्याबद्दल आपण बोलणं म्हणजे आपणही त्यामध्ये आहे, कारण प्रपंचातला घटक आपण स्वतः सुद्धा असतो. किती वेळा सांगा, त्यांना काही कळत नाही, पण त्याला मात्र आपलं सगळं काही कळत असतं. मग त्याच्याशीच बोलावं ना, गप्पा मारत बसावं. कशाला माणसं पाहिजे, कशाला मग मला कोणाला तरी कॉल करावा लागतो की करमत नाही म्हणून मी कॉल करायला लागलोय. तर त्यासाठी देवाशी गप्पा माराव्यात, संतांशी गप्पा माराव्यात, म्हणजे त्यांच्या त्या अभ्यासात आपण रमलो ना की त्यांच्याशी बोलणं आपलं घडत असतं, आणि त्यांचीने आपली गट्टी जुळवती असते. आणि जिथं जातात तिथं ते माझ्याबरोबर कोणतरी येत आहेत असा भास होत राहतोय सतत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, तुकोबा महाराज आपला अनुभव सांगतात. कारण त्यांना ते जाणवत होतं की मी पुढे निघालो की पाठीमागून कोणतरी माझ्या येत आहे आणि माझं संरक्षण करत आहे, असं त्यांना सारखं वाटायचं. म्हणूनच तो अभंग सुचला असावा. इथं जे म्हणतात ना की तू अर्जुन म्हणे देवा परी चित्त लक्षणाचा राव म्हटलेला आहे. चित्त लक्षणाचा राव म्हणजे मनातला जाणणारा राजा तू आहेस. एवढा मनातल्या जाणारी माणसं आहेत, पण त्या माणसांच्या पेक्षा श्रेष्ठ तू आहेस. मनकवड्यांचा राजा, ओळखणाऱ्या मनकवड्यांचा राजा तू आहेस. हे ओळखतो फक्त देव बघतो. मला जे पाहिजे ना तो देवच ओळखतो. म्हणून कुणाकडेही काही मागू नये, देवाकडे मागावं. कुणाकडेही काही मागू नये, सद्गुरूंच्याकडे मागावं, कारण तेही त्यांना आपोआप. आता मागावं म्हटलं तर त्यांना कळलेलं असताना मग मागावं का, हा जर मुद्दा जर कळायला लागला आणि पटायला लागला ना, मागणं सुद्धा आपोआप संपून जाईल. पण ज्यावेळी मागण्याची वृत्ती जोपर्यंत लीन होत नाही, लय पावत नाही, कारण मुळात मी प्रापंचिक आहे, त्यामुळे प्रापंचिक असल्यामुळे सारखं मागावंच वाटते ना. तर मधला मार्ग आहे तो कोणता असेल, तर प्रपंचाकडे मागणी करायची नाही, तर भगवंताकडे मागणी करायची. आणि असं मागणी करता करता एक दिवस मागणारा ज्याच्याकडे मागतो त्याच्याशी एकरूप झाला की मागण्यास संपतात ना. तो कसा मागेल सांगा, त्याच्याबरोबर एकदम एकत्र झाल्यावर मागणी. ज्यावेळी दोघे होते तू भक्त मी देव ऐसं, असा तुकाराम महाराज म्हणतात की मला तशीच पूजा करायला तुझी आवडते, तू मला एकत्र करू नकोस. तुझ्याशी एकरूप झालं ना, जीव ब्रह्म ऐक्य ज्याला शब्द म्हणतात, मला नको वाटते ते म्हणतात. तू देव आहेस, मी भक्त आहे, आणि तुझी सेवा करायला मला आवडते. काय प्रत्येक संतांजन यांचा विचार किती वेगवेगळे असतात बघा. तर हितचा मग विचार केलेला आहे की तो जर जाणत असेल तर ते जाणणं ओळखून आपण त्याच्याशीच दोस्ती करावी. अर्जुनानं तेच केलं, म्हणून अर्जुन प्रसिद्ध झाला. जसं भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतलं जातं तसं अर्जुनाचं नाव घेतलं जातं. काय त्यानं कुठलं तप केलं होतं सांगा, काय नाही तप केलेलं, फक्त तो त्याच्याबरोबर राहिला. म्हणून देवकीचा राणा पांडवा घरी, त्याचं कारण ते आहे. पांडवा घरी म्हणजे अर्जुनाजवळच, त्यातल्या त्यात प्रिय तो होता, अर्जुनच होता ना. आता वर्णन प्रियतेचं आता येणार आहे. काय त्या अर्जुनाला ते भगवान मानत होते त्याचं वर्णन माऊलीने केलंय. भगवद्गीतेला करता आलं नाही बरं का एवढं, ते वरच्यावर फक्त तत्वज्ञान सांगणारा तो ग्रंथ आहे. पण गौडपणा आणि प्रेमाची नात्याचं हे बंध जे आहेत त्या बंधाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली मात्र आपल्या ग्रंथामधून करतात. तर त्यांचं नातं कसं आहे ते सांगितलेलं आहे. म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीच जाणीतले देवे. काहीतरी विचार करून तुला काहीतरी विचारावं म्हटलं, अगोदरच उत्तर सांगतोस तू सगळी, म्हणजे मला पाहिजे असते ते अगोदरच पुरवतोस, तरी बोलले त्याची सांगावे विवेळ करून. म्हणून आता काय कर की योगासंबंधी बोललात
ते स्पष्ट करून सांगावं. मला योगाची माहिती आता तुम्ही दिली पाहिजे. यम नियमाचं वर्णन सुरू केलेलं आहे. यावरून लक्षात येते बघा की आता 6वा अध्याय जो योगाचा आहे ना, योग मार्गाबद्दलचा, ध्यान योगाचा, त्या योगाची प्रस्तावना आता 5व्या अध्यायाच्या शेवटी अगोदरच करून ठेवलेली आहे. आता आपल्याला तिकडे जायचं आहे म्हणून. एरवी तरी अवधारा तो दाविला तुम्ही अनुसारा, तो पहुण्याहून पाय उतारा सोपा जैसा. एरवी सुद्धा असा विचार करा, जो तुम्ही अनुसराला योग्य मार्ग म्हणून सांगितला आहे तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे असते. म्हणजे उदाहरण सांगितलेलं आहे की योग मार्ग खरा जर सोपा असेल तर त्याबद्दलची माहिती मला सांगा असं म्हणतात. म्हणून भगवंताने अर्जुनाला अधिकारी समजलेला आहे, योगाचा अधिकारी समजलेला आहे. म्हणूनच ते योग सांगायला तयार झालेत ना. आणि त्यासाठीच ते म्हणतात तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हासारखी या अबळा येत आहाती परी का तो साहोयेवर. त्याप्रमाणे सांख्य योगापेक्षा म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला सांख्य योग त्यापेक्षा अष्टांग योग जर सोपा असेल तर अवश्य सांगा. जर सोपा असेल तर तैसा सांख्याहुनी प्रांजळा. प्रांजळ म्हणजे सोपा, सांख्याहून म्हणजे सांख्य म्हणजे ज्ञानयोग जो सांगितला त्याच्यापेक्षा सोपा असेल. आम्हा सारखी या अबळा म्हणजे अडचण एवढीच आहे की विषयात आमच्यासारखे साधनाविषयी अबळ म्हणजे अनाधिकारी जे आहेत. म्हणजे मी अधिकारी नाही असं अर्जुनानं कबूल केलंय. माझ्यासारख्या अनाधिकाऱ्याला जर तो सोपा असेल तर तोही सांगा मला, म्हणजे तो मी करेल. त्यांना अष्टांगाच्या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्यास काही काळाचा विलंब लागत असेल तर तो आम्ही सहन करू, पण आम्हाला तो योग सांगा असा अर्जुन आणि भगवंत बोलायला लागलेले आहेत. भगवद्गीतेमध्ये हा संवाद नाही, पण तो आपल्याला जोडून घेता येतो. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेया विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. साध्यंत म्हणजे पहिल्यापासून मला जरी विस्तार झाला, तुम्ही गीता सांगायला लागलाय, गीतेचं तत्वज्ञान सांगायला लागलाय, पण त्याचा विस्तार झाला तर होऊ दे. पण माझ्यासाठी एक वेळ देवा, एक वेळ तोच विषय अनुवादास घ्यावा. जरी विस्तार झाला तरी आरंभापासून शेवटपर्यंत अष्टांग योग सांगा. असं आता अर्जुनच बोलला की मला अष्टांग योग सांगा. तर श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझा मार्ग गमला निका. तुला बरं वाटलं काय? काय अष्टांग योगाची माहिती घेण्यात तुला जिज्ञासा निर्माण झाली काय? असे आहे का? तुला योग मार्ग चांगला पटलाय म्हणायचा? तर काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. तर जो काही मार्ग आहे तो आम्ही आता आनंदाने सांगू, तू ऐक. मला सुद्धा आनंद झालाय, कारण तू मागितलंस आणि मला सांगायची इच्छा झालेली आहे. आणि तू सगळं विचारतोस आणि विचारल्यावर सांगायला काय बिघडलं असं वर्णन आहे. माऊलीने एका ठिकाणी बोललेलं आहे, आम्हाला कोणी विचारतच नाही म्हणून आम्ही सांगत नाही. पण इथं काय म्हणता बघा, अर्जुना तू परिसशी परशुनी अनुष्ठिशी. तू विचारतोस आणि सांगितलेलं करतोस. बघा म्हणजे खरा शिष्याचं मुख्य लक्षण कोणतं असेल? जे सद्गुरूंनी किंवा शास्त्रांनी सांगितलंय ते ऐकणं आणि ऐकून करणं. त्यावेळी देवाला आनंद होतोय असा ह्या ओवीचा अर्थ आहे. ते काय म्हणतात बघा, भगवंताच्या मुखामध्ये ओवी घातली ज्ञानेश्वर माऊलीने. अर्जुना तू परिसशी, परिसने म्हणजे ऐकणे, तू ऐकतोस. परिसोनी अनुष्ठिशी ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस, अनुष्ठान करतोस त्याचं. तरी आम्हासीच वाणी काहीशी सांगावयाची. मग आम्हाला सांगावयाची उणी कोणती? कारण मी सर्वज्ञ व भक्तवत्सल आहे आणि मला माहित आहे सगळं. तुला सांगायला काय बिघडलं? आणि तुझी ऐकायची इच्छा आहे, तू नुसतं ऐकत नाहीस तर ऐकलेलं पूर्ण करतोस. म्हणजे अर्जुनाला इथं 169 ओवीमध्ये प्रसिद्ध ओवी आहे बरं काय ती. 169 ओवी प्रमाणासाठी लोक देतात कीर्तनामध्ये आणि प्रवचनामध्ये. अर्जुना तू परिसेशी परिसोनी अनुष्ठिशी तरी आम्हासीच वाणी काहीशी सांगावयाची. कारण अर्जुनाचा अधिकार होता तो ऐकायचा, ऐकलेलं करायचा. आपल्याला सुद्धा चांगलं सत्शिष्य बनायचं असेल किंवा संतांचं आवडतं बनायचं असेल तर संतांनी दिलेल्या वचनांचं अनुष्ठान आपण रोजच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. भगवंताची वाणी आहे, ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, भगवद्गीता ही वाणी साक्षात भगवंताची आहे. आणि जर आपण त्याचं अनुष्ठान जर केलं तर त्याचे परिणाम निश्चितच चांगले भेटायला लागतील ना. म्हणून अर्जुन हा श्रवणाचा अधिकारी आहे, कारण सर्व प्रश्न हे अर्जुनाचे आहे. संजय धृतराष्ट्राचे प्रश्न नाही, प्रश्न विचारणारा हा अर्जुन आहे.
किंवा श्रवणाचा आणि आचरणाचा तो अधिकार आहे. श्रवण कोणाला करावं? जे काळजीपूर्वक ऐकतात त्याला श्रवण म्हणायचं. काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे आणि ऐकता ऐकता शब्दार्थ आतमध्ये घेतला पाहिजे. हे श्रवण करणं म्हणतात त्याला. आणि ते श्रवण केलेलं आपल्या रोजच्या आचरणात आणलं पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे अधिकारी. परिसोनी अनुष्ठिशी. एक वर्णन करताना 9व्या अध्यायामध्ये माऊलीने ओवी टाकली आहे बघा. तरी परेसी गा प्राज्ञा तू असतेची संज्ञा बोलिल्या गोष्टीची अवज्ञा नेनशी करू. मी जे जे गोष्ट तुला बोललो त्याची अवज्ञा तू कधी केली नाहीस म्हणून तू मला आवडतोस. भगवान कसे बोलतात बघा अर्जुनाशी, तू कुठल्याही गोष्टीची अवज्ञा केली नाहीस. अवज्ञा म्हणजे काय? दुर्लक्ष करणं, ऐकायचं नाही सोडून द्यायचं. अशी खूप माणसं आहेत, खूप ऐकायचं नाही सोडून द्यायचं. ऐकणाऱ्यांची संख्या मुळात कमी आणि ऐकून करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणूनच ती वर्णन केले नाही. मनुष्याना सहस्त्रीषु शब्द भगवद्गीतेनं जो श्लोक वापरलाय की हजारातनं एखादी व्यक्ती या मार्गाकडे येते आणि त्या हजारामधला एखादा कोणतरी तरुण जात असतो. कारण उरलेली काय करतात? सोडूनच देतात, मध्येच सोडत असतात. काहीतरी त्याला जे दोष असतात ना, लय विक्षेप काय काय असतो, कशा आहे दोष असतो, रसास्वाद आहे, हे दोष आहेत आपल्या चित्तामधले. ह्या दोषामुळं सुटत असते बुद्धी जी असते ना, ती बुद्धिमांद्य त्याला म्हणतात. ह्या बुद्धिमांद्यामुळं ते सुटत असतं. बरेच वेळा, खूप वेळा परमपूज्य काकांशी सुद्धा चर्चा करताना परवा एक मुद्दा निघाला. परमपूज्य काका अगदी शेवटच्या क्षणाला म्हणले त्यासाठी प्रारब्धच हवं. प्रारब्धाशिवाय या गोष्टी होतच नाही. म्हणजे कोणतरी ऐकलं, ग्रंथ वाचले म्हणून शहाणे झालेत अशातला भाग नाही बरं काय. तो शहाणं होणं त्याच्या प्रारब्धात होतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. किंवा या मार्गाला वळणं हे त्याच्या प्रारब्धात होतं त्या व्यक्तीच्या, म्हणून ती व्यक्ती करत असते. या पलीकडं दुसरं कुठलं श्रेय त्याला देता येत नाही. म्हणून याला म्हणतात परेसी गा प्राज्ञा तू असतेची संज्ञा. असतेची म्हणजे ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवावी, श्रद्धा ज्याला नाव आहे असा तू आहेस म्हणतात. अर्जुनाचं दुसरं नाव काय आहे? आस्था असा शब्द म्हटलेला आहे. तू असतेची संज्ञा. किती सुंदर शब्द वापरलाय माऊलीने बघा. दुसरं जाऊन नाव जर श्रद्धेला द्यायचं झालं तर ते अर्जुन द्यावं लागेल. अर्जुन म्हणजे श्रद्धा असं माऊली म्हणतात. पण ऐकणारे पुष्कळ असतात. काही केवळ भावनेनं ऐकतात, त्या ठिकाणी बुद्धी कमी पडते. नुसतेच ऐकतात ना, त्या ठिकाणी बुद्धी कमी पडते. म्हणजे समजून घेणं जे असतं ना ते समजून घेत नाही, अर्थापर्यंत जात नाहीत, अर्थाशी झोंबत नाहीत, अर्थाच्या पलीकडे असणाऱ्या शब्दाचं संज्ञा ज्या असतात त्या शोधायला जात नाहीत. असू दे, असं म्हणायचं असेल म्हणून सोडून देतात. काही काही नुसत्या ओव्या वाचतात बघा. कितीतरी लोक पारायण करतात ज्ञानेश्वरीचे, पण त्यातलं काय माहीत नसतं त्यांना, त्याचा अर्थ ते जाऊन भिडत नाहीत त्याच्याशी, त्या गोष्टीशी. अशामुळे सुद्धा म्हणून काही केवळ भावनेने ऐकतात, त्या ठिकाणी बुद्धी कमी पडते. आणि काही बुद्धिमान असतात पण श्रद्धा कमी पडते. दोन गोष्टी आहेत बघा. म्हणून भावना जिथं आहे तिथं बुद्धी असायला लागते. म्हणजे जिथं श्रद्धा आहे तिथं बुद्धिमान सूक्ष्म बुद्धी सुद्धा असावी लागते. दोन गोष्टी एकत्र आल्या ना तर. पण बुद्धिमान माणसं श्रद्धाळू नसतात ना, हा मुद्दा त्यातला आहे. फार चिकित्सा करत बसतात. असं कसं असेल, मग तसं असतं तर असं झालं असतं काय, एवढं कसं असेल, एवढ्या 18 दिवसात कशी काय भगवद्गीता सांगितली असेल, आणि एवढं युद्ध चालू होतं आणि बाण लोक सोडत नव्हते, ह्याला लागला नाही कसं काय बाण, ती भगवद्गीता. काय वाटेल ते बोलत असतात. पण आपल्याकडे समोर तत्वज्ञान आहे ना, त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा आणि तरुण जावं अशी म्हणत नाहीत. हे काही बुद्धिमान माणसांची लक्षणं आहेत, श्रद्धा नसते. कारण भगवंतावर, संतावर, शास्त्रावर जर श्रद्धा ठेवली ना, श्रद्धेची 3च ठिकाणं सांगितलेली आहेत. अन्य कुठं श्रद्धा ठेवायला सांगायला नाही. एक म्हणजे शास्त्र, दुसरे संत म्हणजे ज्याने ते लिहिलं, आणि तिसरा भगवंत. अन्य कुठं श्रद्धा ठेवायची आहे? आणि संतांमध्ये सद्गुरू आहे, ज्याला आपण संत म्हणतो तेच सद्गुरू आहे. म्हणून शास्त्र, सद्गुरू आणि भगवंत या ठिकाणीच सगळं ठेवायला लागतंय. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत 3 गोष्टीच आहेत श्रद्धाच्या. या ठिकाणी आपण श्रद्धा ठेवायला शिकलो ना, काही बिघडत नाही आपलं, अगदी व्यवस्थित सुरळीत सगळं चालतं. म्हणून हा अर्जुन जो आहे, त्या अर्जुनाला जे त्याच्या आयुष्यामध्ये एवढं प्राप्त जे झालं त्याला कारण भगवंतावर असलेली त्याची श्रद्धा. म्हणून श्रवण झालं की मनन आणि निधिध्यासन व्हावं लागतं. शास्त्रानं सांगून ठेवलंय, नुसतं श्रवण करू नका, तर त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. मगाशी हे ऐकलं, मगाशी ते वाचलं, काय बरं अर्थ असेल, ह्याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे, किंवा असा कुठं बघायला मिळते काय जे मगाशी मी ऐकलं ते. असा त्याच्यावर चिंतन, त्याच्यावर त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणून भागवतामध्ये एक फार सुंदर ओवी आहे बघा. जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने विन.
जे जे काही पुराण कथा श्रवण केलेले असतात ते व्यर्थ जातं. मनने विन या लागी श्रवणाचे मनन सावधान करावे. एकनाथी भागवतामधली उभी आहे बघा. काय करावं? या लागी श्रवणाचे मनन सावधान करावे. शांतपणे बसावं आणि आपण जे श्रवण केलेलं असतं त्या श्रवणाचा मनन करता आलं पाहिजे. काही फक्त ऐकायचं असतं म्हणून ऐकतात. म्हणजे उपवास धरायचा म्हणून धरतात ना. लोक जग धरतंय म्हणून मी उपवास. का उपवास धरतोय विचारलं तर काय माहीत नाही. ते पूर्वीवर आम्हाला सवयच आहे म्हणून आम्ही धरतोय. अरे पण कशाबद्दल धरताय काय सांगता येत नाही. असंच असते. ऐकता का नाही? ते ऐकायचं असते. ऐकलेलं बरं असते जरा शांत वाटते. अरे याच्या पलीकडे जाऊन त्याचा अर्थ आहे पण ते काढतच नाही आपण. म्हणून श्रवणाचं मनन झालं पाहिजे. आत्मारामध्ये फार सुंदर ओळ आहे समर्थांची. फार सुंदर आणि विचार करण्यासारखे आहे. एक दृष्टांत दिलाय. चातक पक्षी वर्षावरी चंचू पसरुनी थेंबुटा धरी जीवन सकळ आव्हेरी भूमंडळाचे. दोन वेळ आहेत बघा. तैसा शब्द वर्षाव होता असू मेधावी व्यग्रता सर्वनपुटी सामावता मनन करावे. एक चातक पक्षाचं उदाहरण देऊन समर्थाने श्रवण कसं असावं याचं वर्णन केलंय. आपण अर्जुनाच्या श्रवणाबद्दल बोलायला लागलोय बरं का. अर्जुनाला एवढी उपमा देवानं का द्यावी? तू एवढा चांगला आहेस की अर्जुना तू परिसशी परसूने अनुष्ठिशी. तू एवढं अनुष्ठान करतोस एवढी उपमा का दिली? त्याचं कारण त्यानं उघडपणाने प्रश्न विचारलेत बघा. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये उघडपणाने. तुला लाज कशी वाटत नाही? पहिल्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये म्हणतात तू उलट सुलट एकदा कर्मयोगाचं अनुष्ठान करायला सांगतोस एकदा ज्ञानयोग सांगतोस. हे तुला काय शोभतंय काय? असं उलट सुलट प्रश्न मित्रत्वाच्या नात्यानं त्याने विचारलेले आहेत. आणि म्हणूनच त्याला खरोखर मन त्याचं स्वच्छ होतं. म्हणून भगवंतांनी त्याला उत्तरं दिलेली आहेत. ही उत्तरं त्यासाठी आहेत. त्यामुळे ही भगवद्गीतेचे संवाद जो आहे तो तिघाच व्यक्तीमधला आहे. कुणी आहे भगवद्गीता कुणाला ऐकायला मिळाली? धृतराष्ट्राला ऐकायला मिळाली, संजयला मिळाली आणि अर्जुनाला मिळालेली आहे. पण त्याचा उपयोग कुणी करून घेतला हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे पुढं धृतराष्ट्राला कशा शिव्या देतोय संजय आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये कळते बरं का. ते भगवद्गीतेमध्ये शिव्या वगैरे अशा शिव्या म्हणजे त्याला कसं त्याचं वर्णन त्या धृतराष्ट्राचं संजय करतो. कारण संजय हा मर्मज्ञ आहे बरं का. तो ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे. त्याचं चरित्र बघितलं की लक्षात येतं. तो तिथं जो हस्तिनापुरामध्ये राहायला होता ना फार हुशार मंत्री होता आणि आत्मज्ञानी होता. त्याला ज्ञानाची काही गरज नव्हती. त्याला माहीत आहे. पण त्याला एक अनुभव आहे की व्यासाने त्याला बसवलं आणि दृष्टी दिली की तू महाभारतातलं सगळ्या युद्धाचं वर्णन तुला कळायला लागेल तसं धृतराष्ट्राला सांग. त्यासाठी त्याला बसवलेलं आहे. पण त्याला काहीच नाही. तो आनंद लुटायला लागला या संवादाचा. पण प्रश्न काय? त्याला काय प्रश्नच नाही म्हणून त्यानं काहीच प्रश्न विचारले नाहीत. त्यानं संजयानं काहीच प्रश्न विचारले नाहीत. का विचारले नाहीत? त्याला कळत होतं म्हणून. धृतराष्ट्रानं काहीच प्रश्न विचारले नाहीत. का? त्याला काय कळतच नव्हतं. काय विचारावं हे कळतच नव्हतं. एकदम मूड या शब्दाला त्याला म्हणताय मूड. त्याला काय देणं येणं. मामका पांडवा सगळे शब्द जर वापरतोय सुरुवातीला तो माझे पुत्र असा शब्द वापरलाय. आणि पांडव काय करत आहेत? माझे पांडव म्हटला काय बघा नाही. माझे पुत्र आणि पांडव काय करत आहेत? हितच खरी खोच आहे प्रपंचाची. म्हणून प्रपंच सुरू होतो तो माझे ह्या शब्दापासूनच. दुसरा शब्दच लागू पडत नाही प्रपंचाला. नाही तर प्रपंच संपला म्हणून समजायचं. माझे पण संपलं ना प्रपंच संपला. म्हणून भगवद्गीतेची सुरुवात माझेपणातूनच केलेली आहे. तर त्याचं कारण इथे आहे. मुद्दा हा आहे धृतराष्ट्राला काय कळत नव्हतं म्हणून विचारलं नाही आणि संजयाला कळलं होतं म्हणून विचारलं नाही. मधला जो आहे ना तुमच्या आमच्यासारखा अर्जुन आहे बाबा की त्याला जरा काहीतरी समजत होतं आणि म्हणून त्याच्या शंका जास्त आहेत. म्हणून त्याच्या शंका त्यानं निर्माण केल्या. त्या दोघांना शंका आली नाही फक्त अर्जुनाला शंका आली. म्हणून भगवंतांना आनंद वाटला. म्हणून ते म्हणतात यासाठी श्रवण कसं असायला पाहिजे. मुद्दा जरा तिकडे गेला. हे आत्माराममध्ये सांगितलंय. चातक पक्षी वर्षावरी चाचू पसरुनी थेंबोटा धरी. चाचू म्हणजे चोच उघडतो. वर्षातून एकदा तो पाऊस लागत असतो आणि त्या पावसासाठी तो तहानलेला असतो चातक पक्षी आणि चोच उघडून बसलेला असतो. पावसाचा पहिला थेंब पडला तो प्यायला की तो तृप्त होतो. परत त्याची वर्षभर तहान म्हणे त्याला लागत नाही. तसे वर्णन केले. चातक पक्षी वर्षावरी चाचू पसरून थंबुटा तरी पण जीवन सकळ आव्हेरी भूमंडळीचे. त्याला काय पाणी कमी पडलं होतं काय? नाही. पण त्याच पाण्यासाठी तो सुकवलेला आहे. त्याच पाण्याची त्याला तहान लागलेली आहे. आपल्याला सुद्धा आत्मज्ञानाची तहान असली पाहिजे.
विषय सुखाची नाही, आत्मसुखाची तळमळ असली पाहिजे. जशी चातक पक्षाला जीवन म्हणजे पाणी, जीवन सकळ अव्यरी भूमंडळीचे, एवढे समुद्र भरले आहेत, नद्या नाले तलाव सरोवर भरलेले आहेत, त्यातला एक सुद्धा पाण्याचा थेंब सुद्धा ते पीत नाही चातक पक्षी. तर काय करतंय, मला तुझ्याकडूनच पाहिजे म्हणून वाट बघतोय, तुझ्याच पाण्याने मी तृप्त होणार आहे. आणि त्या पाण्याचा तैसा वर्णन का दिलंय, तैसा शब्द वर्षाव होता. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये शब्दाचा वर्षाव होत असतो, किंवा आपण वाचायला लागलेलो असतो त्यावेळी तैसा शब्द वर्षाव होता. असो नेदावी व्यग्रता, व्यग्रता असता कामा नये. आपलं चित्त जर व्यग्र असेल ना प्रपंचाच्या कुठल्या तरी विषयामध्ये, तर श्रवण संपूनच जातं, श्रवण होतच नाही, तुटक होतं, समजून घेऊन होत नाही. त्यामुळे श्रवणाचा अधिकारी कोण, व्यग्रत नसलेला, असा मोकळा असलेला तो. श्रवणपुटी सामाविता मनन करावे. अशा 2 ओळीमध्ये श्रवण झाल्यानंतर मननाला बसावं. आपण म्हणण्यासाठी काही लागत नाही मग साहित्य, मगाशीपासून ऐकलं होतं, वाचलं होतं, ते विचारात घ्यायचं. आपल्याला त्याबद्दल संदर्भ, काही लोक मुद्दी सुद्धा काढतात, मला असं वाटायला लागलंय, असे वाटायला लागलंय, हेही त्यासाठी अभ्यासासाठी चांगली गोष्ट आहे. पण श्रवण केल्यानंतर आपलं मनन असलं पाहिजे, आपण त्याच्यावर बघितलं पाहिजे, माझ्याशी याचा संबंध काय हे. म्हणून अनुष्ठिशी शब्द वापरलेला आहे बघा. ऐकून अनुष्ठान करणं महत्वाचं आहे. कारण काही साधने जी असतात ती क्रियाप्रधान असतात. म्हणजे उदाहरणार्थ तीर्थयात्रा, यज्ञ, याग, उपवास क्रियाप्रधान आहेत सगळे. मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालायच्या, मंदिराभोवती क्रियाप्रधान साधन आहेत सगळी. काही असतात भावनाप्रधान आहेत, ती भक्तीमध्ये मोडतात बघा. उपासना करणं, भक्ती करणं, भजनामध्ये गुंग होत राहणं, हे जे आहेत ना, हे प्रेममय भक्ती आहे, ही भावनाप्रधान आहे. हे क्रियाप्रधान, हे भावनाप्रधान, आणि हे काही सात्विक बुद्धिप्रधान असतं, ते ज्ञानाचा भाग आहे. ती विचारप्रधानता त्यामध्ये असते. आणि हे वेदांत चिंतन आपण जे करतो त्याला विचारप्रधानता म्हणतात. आपली बुद्धी सूक्ष्म असेल तर विचारानं आपले सगळे प्रश्न सोडत जावे, नाही बुद्धी सूक्ष्म नसेल तर देवाला विनवणी करावी, त्याला भक्ती म्हणतात. आणि जरी ते जमत नसेल, शांतपणे आपली कामं करत राहावी, त्याला कर्मयोग म्हणतात. काही कुणाचं मागणी नाही, काय नाही, माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी करत राहणार, काय मला देवाचं काय करतो ते तेच ते बघू दे तिकडे, त्याच्याबद्दल ती चिंतनच करत नाही. ह्या तिन्ही टप्प्यामध्ये असणारे लोक आहेत. म्हणून आपण क्रियाप्रधान असता असता हळूहळू भावनाप्रधान, म्हणजे भक्तीचं प्रेमप्रमय भक्ती व्हावी, आणि त्या भक्तीतून आणि भक्तीने ज्ञान काही दोन वेगळी नाही, तर त्याच्याशी आपण जोडलं जावं. ही विचारप्रधानता आपल्याकडे आलाय पाहिजे, त्याला म्हणायचं अनुष्ठान करणं. म्हणून संतांना खूप सांगावंसं वाटतंय, भगवंताला सांगावंसं वाटतंय, पण ऐकणारे तरी भेटायला पाहिजेत ना. आता अलीकडं काय आहे, सांगणाऱ्यांची संख्या खूप झालेली आहे. म्हणजे एकांच्याकडून मी ऐकलं की जर्मनीमध्ये योगा टीचर जे आहेत ना, योगा टीचरांची संख्या इतकी झालेली आहे की शिकायला विद्यार्थीच कोण नाही, इतके शिक्षक आहेत. कारण त्याने अगोदर एक लाट तयार झालेली होती, त्यांनी शिकून शिकून बाहेर पडलेत आणि सगळ्यांनी त्या पदव्या संपादन केल्यात. अरे यांनी शिकवायचं कुणाला? आता परिस्थिती अशी आहे, प्रवचनकारांनी कीर्तनकारांचं पेव फुटलेलं आहे, ऐकायचं कोणी? ऐकणारं कोण नाही. माऊलींची उवी कशी चपकल आहे बघा, 15व्या अध्यायातली उवी आहे. पै अर्जुना अम्माशी वाडे कोडे अखंड बोलो आवडे. मला सारखं बोलायला आवडतं, मला वाडे कोडे पण काय कीजे न जोडे पुसते ऐसे. पण काय करू, विचारणाराच मला कोण भेटना. देवाची ही तक्रार आहे, लक्षात घ्या. देव म्हणतात मला माझं कोण ऐकतच नाही. संतांच्या तोंडाची उई बरोबर बसते. संत सांगायला बसलेत, द्यायला बसलेत, घेणारेच कोण नाहीत, घेणारे कोण भेटत नाहीत. म्हणून म्हणलेला अखंड बोलो आवडे, आम्हाला बोलायला आवडतं. आणि म्हणून त्यांनी 169 नंबरच्या ओळीमध्ये बोलतात, अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी तरी अम्माशीच वाणी कायशी सांगावायचे. आता तू ऐकणारा मला भेटलास, सांगायला काय बिघडलं असं भगवंत बोलतात. 170 नंबरची ओळी, आधीच चित्त मायेचे वरे मिश झाले पडियंताचे. काय गंमत तथा वर्णन करतात बघा. अगोदर चित्त देवाचं कसलं, आईचं चित्त, हृदय कसलं आहे, आईचं. आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. आता त्याचा जो स्नेह आहे त्याची अद्भुतपणा कुणी जाणावी. आईचं चित्त आणि पडियंता शब्द वापरलाय. आईच्या आणि बालकाच्या प्रेमाला माऊली अद्भुत म्हणतात बरं काय. आईचं आणि बाळातलं प्रेम आहे खरंच जगातलं अद्भुत प्रेम कोणतं असेल तर आई आणि बाळामधलं जे प्रेम असतं ते अद्भुत असतं.
बाळ लहान असताना मोठं झाल्यावर अद्भुत प्रेम राहत नाही, ते भूताटकी होती मग त्याची अद्भुताचं भूत तयार होते. नंतर आईला हे वाटायला लागतं की हा तिच्याबरोबरच जास्त आपल्या बायकोबरोबर बोलतोय, म्हणून आईची तक्रार असते. आणि बायको त्याच्या पोरग्याकडे तक्रार करत असते त्या मुलाकडे की तू आईकडे जास्त लक्ष देतोस की काय. ह्या दोघांच्यामध्ये अशी प्रेमाची नंतर ते काय विभागणी होत असते, नंतर तर ते प्रेम अद्भुत राहत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे मुळातच चित्त मायेचे, चित्त म्हणजे हृदय, अगोदर आईचं हृदय आणि मिश झाले म्हणजे कारण झालं, मिश झाले पडियंताचे म्हणजे तेच लेकरू आवडतं असावं. 2-3 मुलं आहेत आणि त्यात आईचं हृदय आणि आवडणारं मूल, काय मग प्रेम असेल. माऊली कसं वर्णन करतात बघा ह्या प्रेमाचं, म्हणून अद्भुत आहे. अद्भुत पण स्नेहाचे कवन जाणे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात आधीच आईचे अंतःकरण लेकराविषयी प्रेमळच असतं, पुन्हा त्यात आवडत्या लेकरावर प्रेम करण्याचं निमित्त प्राप्त झालं तर आता त्या प्रेमाचा अद्भुतपणा कोण जाणू शकेल. काय देवाणघेवाण त्या प्रेमाची असेल बघा की यासाठी वर्णन केलेलं आहे, ते म्हणून अद्भुत प्रेम म्हटलेलं आहे. अगोदरच्या एका पहिल्याच अध्यायामध्ये एक ओळी टाकलेली होती वा, देखा नवलते या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीत असे. अगोदर एक वर्णन केलेलं आहे. अद्भुत शब्द अगोदर पहिल्या अध्यायात सुद्धा माऊलीने वापरलेला आहे, तसा इथंही वापरलेला आहे. कारण दोघातलं सख्य जे आहे, जसं आईचं आणि आवडत्या लेकरामधला प्रेमाची देवाणघेवाण असते तशी देव आणि प्रेमळ भक्तामध्ये असते. त्यांचं देणं घेणं आतल्यात चालू असतं, बोलणं आतल्यात चालू असतं, हसतात रडतात एकमेकाबरोबर गप्पा मारतात, असं त्यांचं चालू असतं. म्हणून म्हणते देखा नवलते या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करत असे. एका अर्जुनासारख्या एका व्यक्तीचे भगवंतानं सारथ्य करावं, किती वेगळी गोष्ट आहे. माऊली म्हणतात ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी ही नवया स्नेहाची सृष्टी ही असो नेनी जी दृष्टी हरीची वाणू. त्या प्रेमाला कारुण्यरूपी पाण्याचा वर्षाव म्हणता येईल किंवा नव्या प्रेमाची सृष्टी म्हणता येईल, पण सर्व ही उत्प्रेक्षा असोत. अलंकार वापरलाय, कारुण्य रसाची वृष्टी, उत्प्रेक्षा अलंकार वापरलेला आहे. अलंकाराचे जे प्रकार आहेत त्यातला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार आहे. श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीच्या कोणत्याही शब्दाने वर्णन करायचं कळत नाही. कसली कृपादृष्टी म्हणायची, हे कारुण्य कसलं म्हणायचं, म्हणून उत्प्रेक्षा अलंकार करताना उदाहरण करतात बघा. एखाद्याचं वर्णन करताना त्याच्यासारखं ते असं सांगताना उत्प्रेक्षा वापरली जाते. ह्याचा अक्षर म्हणजे जणू काय मोती उत्प्रेक्षा अलंकार आहे बघा. म्हणजे जाता जाता आपल्याला माहिती असावी म्हणून उत्प्रेक्षा अलंकार असा प्रकट करतात. माऊलीने अलंकार सगळ्या ठिकाणी वापरतात बरं काय. सगळीकडे अलंकार, ज्यांना अलंकाराचा अभ्यास आहे त्यांना सगळ्यांना, त्या मराठी भाषेमध्ये अलंकाराचा अभ्यास आहे त्यांना सगळे अलंकार यामध्ये बघायला, ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळेल. अद्भुत ग्रंथ आहे त्यासाठी तो. सगळं जर बघायचं असेल ना तर ज्ञानेश्वरीमध्ये सापडते ते सगळं. मग काही ग्रंथामध्ये काहीतरी ठराविक ध्येयानं ग्रंथ लिहिलेला आहे, ठराविक असं ही साधना सांगण्यासाठी ठराविक ग्रंथाचं आहे. पण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की त्यामध्ये काही शिल्लकच राखलेलं नाही, सगळं सांगून टाकलेलं आहे. कथा पुराण काय असतील ते, भक्ती कर्मयोग ज्ञानयोग सगळं सांगून टाकलेलं आहे. तसं उत्प्रेक्षा अलंकार वापरताना हे जरा एखादं वर्णन करतात की काय आंबा म्हणजे साखरच जणू काय, त्याचा अर्थ काय, उत्प्रेक्षा वापरलेला आहे. तर उपमेय जे आहे तो आंबा असतो आणि ज्याची तुलना करायची ते उपमान, म्हणजे उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आणि उपमान म्हणून ज्याच्याशी तुलना करायची, अशा दोन्ही गोष्टीचं त्यामध्ये वर्णन केलेलं असतं. त्याला काय म्हणतात, उत्प्रेक्षा अलंकार. म्हणून इथं म्हणलेलं आहे प्रेम आणि कारुण्यरूपी वृष्टी आणि नवया स्नेहाची सृष्टी, इथं उत्प्रेक्षा अलंकार वापरलेला आहे. केवढं कारुण्य आहे भगवंताचं भक्ताबद्दल याचं वर्णन केलं आहे. जे अमृताची ओतली बघा. आणि पुढं काव्य बघायचं आता. काव्यामध्ये सुद्धा आपण रमून जातो. ज्ञानेश्वरी वाचायला लागले की काय गेयता आहे त्या ओळीमध्ये, इतकी गेयता. जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे. कशाला म्हणतात, जी दृष्टी आहे ना, कृपेची दृष्टी जी आहे ती अमृताची ओतलेली पुतळीच आहे की काय. एखादं शिल्प तयार करावं पुतळा कशाचा, अमृताचा, ही कृपा दृष्टी आहे. आणि ती प्रेम पिऊन मातली, ती जी अमृताची पुतळी केलेली आहे ना ती प्रेम आणि पिऊन त्याला मात चढलेला आहे, म्हणजे मस्तीत आहे आपल्या. आणि अर्जुनाच्या मोहाने देहभान विसरून झालेले आहे. काय म्हणतात, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे.
अर्जुनाच्या मोहात देव एवढा पडलेला आहे की त्यांची दृष्टीच अर्जुनावरून निघत नाही. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. म्हणून तो काय बोलतोय, काय मागतोय, ते सगळं द्यायला घेते. काय द्यायचं राखलंय बघा. अगदी विश्वरूप दर्शन सुद्धा झाले. मोह तर घालवला शेवटचा. महत्वाची गोष्ट त्यासाठीच भगवद्गीता आहे. पण तेच नुसतं नाही तर विश्वरूप दर्शन त्यांना मागितलं ते सुद्धा दिलेलं आहे. त्याला काय द्यायचं शिल्लक ठेवलेलं आहे. म्हणून म्हणलंय अर्जुन मोहे गुंतली. त्यांची कृपादृष्टी होती ना, ती कशात गुंतलेली होती? अर्जुनाच्या मोहात देव पडलेला आहे, त्याच्या प्रेमात पडलेला आहे. आणि म्हणून सगळं देतो तो. हे जे भाऊजे जलपिजेल ते कथेशी फाक होईल, परी ते स्नेह रूपानं येल बोलवरी. ज्या कृपादृष्टीचे वर्णन करता बडबड करावी ते शेवटी वर्णन न होता वरवरचे ठरते. दुसरे असे की वर्णनाच्या भरात मूळ कथेशी दुराव होईल. आणि इतके करूनही श्रीहरीच्या कृपादृष्टीतील स्नेह आकाराला येणार नाही. म्हणजे तो स्नेह वर्णनच करता येणार नाही. काय बोलतात बघा नंतर, हे नुसती माझी बडबडच आहे, मला ते वर्णन सुद्धा त्यांच्या कृपादृष्टीचं करता येत नाही. मला जेवढे सुचलेत तेवढे शब्द मी वापरलेत असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणून ती अमृताची काय मग ओतली आणि प्रेम पिऊन मातली हे जे शब्द वापरलेत, किंवा वरचं कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची वृष्टी, हे शब्द जे वापरलेत ना, हे शब्दाचं भांडार ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या माणसांना शब्द शोधावे लागत नाहीत, शब्दासाठी तटून राहावं लागत नाही. बरं काय, आपल्याला इतरांना कोणालाही दोन ज्ञानेश्वरी नेहमी वाचनात ज्यांच्यामध्ये आहे ना, त्यांना शब्द कधी अडणार नाहीत. म्हणजे ह्याच्यासाठी कुठला शब्द वापरू होता असं वाटायला लागत नाही. पटपटपट ते शब्द येतात. असं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा अनुभव आहे. कारण काय माहिती आहे, हजारो प्रकारच्या शब्दाचे जे वेगवेगळे प्रकार पैलू आहेत ते सगळे ज्ञानेश्वरांनी काय केलेले आहेत, सगळीकडे टाकलेले आहेत. त्यामुळे सगळे शब्द, त्या सगळ्या शब्दांना असणाऱ्या संज्ञा, त्याचे विविध अर्थ आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतात. म्हणून म्हणतात, बोलता बोलता इतकं बडबड मी करायला लागलो की त्या बडबडण्यामध्ये कथेचा विसरू पडेल. कोणती कथा सांगायला चालू आहे? तत्वज्ञान सांगायला चालू आहे, योग सांगायचा चालू आहे. आणि योग सांगायचा सोडून हे भलतंच मी काय सांगायला लागलोय, अर्जुनाचा आणि भगवंताच्या संवाद, त्यांच्यामध्ये असणारी मित्रत्व, त्यांच्यातला स्नेह मी कशाला एवढा वर्णन करायला लागलोय. आणि वर्णन जरी करायचं म्हटलं तर मला काय शब्द तरी कुठं आहेत? काय म्हणता, पर ते स्नेह रूपानं येल बोलवरी. बोलून बोलून तरी त्यांचं स्नेह सांगता येईल काय? मला सांगता येणार नाही. म्हणून विसरू काय नेने तू ईश्वर कवळावा कवने, जे आपले मान नेने आपणची. म्हणून म्हणतात, म्हणून या विचाराशी काय प्रयोजन आहे याचं वर्णन पुढं आणि त्याबद्दल वर्णन केलेलं आहे. वेळ संपलेला आहे, आपण थांबायला पाहिजे. 1-5 मिनिटं जास्तच झालेले आहे. बोलता बोलता तसं होते कधी कधी. ह्या ठिकाणी माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये करूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.